सर्वात महत्त्वाची म्हणजे क्रॉप कव्हरमुळे तेल्या थांबतो. क्रॉप कव्हरमुळे तेल्याला अटकाव मिळतो. 50% तेल्या आपण क्रॉप कव्हरमुळे थांबवू शकतो. मग तेल्यावर आजपर्यंत कुठलंही औषध नाही, कुठलाही इलाज नाही. पण जर आपण क्रॉप कव्हरचा वापर केला तर आपल्या झाडांवर तेल्याला आपण 50% आपण त्याचा अटकाव करून त्याला थांबवू शकतो आणि तेल्यावरचा खर्च पण वाचवू शकतो आणि तेल्यामुळे खराब होणारी जी आपली फळं आहेत ती पण आपण वाचवू शकतो आणि उत्पन्नात वाढ करू शकतो. कव्हरवर आपण जर एक वेळ खर्च केला तर त्या क्रॉप कव्हर आपल्याला 3 वर्षापर्यंत पुरतं म्हणजे टिकतं. आणि क्रॉप कव्हर नाही टाकलं तर मग आपल्याला हे वेगवेगळ्या फवारण्या, अधिक पोषण याच्यावर जास्त खर्च करावा लागतो आणि तो खर्च आपला वाया जातो. शिवाय फळंही खराब होतात. त्या प्रमाणात फळं आपल्याला मिळत नाही आणि फळांना शायनिंग, क्वालिटी, वजन या गोष्टी आपल्याला मिळतात. साईज पण चांगली वाढते क्रॉप कव्हरमुळं. म्हणून आपल्याला त्याचा फायदा होतो आणि क्रॉप कव्हरचा हलक्या मुरमाड जमिनींमध्ये जास्त फायदा आहे. काय होतं, हलक्या मध्यम मुरमाड जमिनींमध्ये उन्हाळ्यात तापमान जास्त वाढतं, जमीन तापते आणि खडकाळ जमीन असेल, मुरमाड जमीन असेल तर ती जमीन तर अजून जास्त तापते आणि ती तापल्यामुळे जमिनीतून वाफा निघतात. मग अशा गरम निघालेल्या वाफा झाडाला होरपळून काढतात. मग त्या झाडाला तुम्ही कितीही पाणी दिलं तर त्याचा काहीच इफेक्ट होत नाही. ते पाणी त्याला पुरतच नाही. कारण हवेतून आणि तापमानातून ते पाणी शोषले जाते आणि त्या वाफांची झळ झाडांना बसते. अशा जमिनींमध्ये तेल्या जास्त वाढत असतो. म्हणून जर आपण खडकाळ जमीन असेल, मुरमाड जमीन असेल, क्रॉप कव्हरचा वापर करून घेतला तर आपल्याला तेल्यापासून पण फायदा होणार आहे. तेल्या येणार नाही, तेल्या थांबणार आहे. म्हणून डाळिंबात सर्वात मोठी जी समस्या आहे तेलकटची, तर तेलकटची समस्या जर दूर करायची असेल तर त्याच्यावर कुठलं औषध नाही, इलाज नाही आहे. त्याच्यामुळं आपल्याला तेलकटची समस्या दूर करण्यासाठी क्रॉप कव्हर हे टाकावंच लागणार आहे.